आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्यात नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असतानाच आता अकोला जिल्ह्यातून सुद्धा नराधम वृद्धानं चिमुकलीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 60 वर्षीय वृद्धाची शेजारीच राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर वाईट नजर होती. मुलीचे आईवडील मजुरीवर गेल्यानंतर नराधमानं चिमुकल्या मुलीवर 4 ते 5 दिवस सातत्यानं अत्याचार केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधात पोलीस पथके रवाना झाली आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चांदणी पोलीस ठाण्याअंतर्गत एका गावात एका 60 वर्षीय वृद्धानं शेजारी राहणाऱ्या 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केलाय. मुलीचे आई वडील शेतात मोलमजुरी करण्यासाठी गेल्यानंतर शेजारच्या वृद्धानं या चिमुकलीवर 4 ते 5 दिवसांपासून वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. या अत्याचाराच्या प्रकारामुळे पीडित चिमुकलीच्या मनात भीती होती. तिनं घडलेला प्रकार सुरुवातीला कोणालाच सांगितला नव्हता, मात्र सातत्यानं होणारा अत्याचार तिला असह्य झाला. अखेर काल पीडित मुलीनं अत्याचाराचा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला आणि हा प्रकार कळताच पालकांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तात्काळ पीडित मुलीला घेऊन चांदणी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल करण्यात आल्यावर आरोपी वृद्धावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी फरार झालाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 3 पथके गठीत केली आहेत. आरोपीच्या शोधासाठी ते रवाना झालेत. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.